नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या इन्फॉर्मेशन स्टडी सेंटर या यूट्यूब चॅनलवर। तर आगामी काळात जिल्हा परिषद, पंचायत समिती व स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका होणार आहेत। तर त्यासंबंधीची आरक्षण सोडण्याची तारीख जाहीर झालेली आहे। तर ती डेट किती असणार आहे व निवडणुकासाठी आरक्षणाची प्रोसेस कशी असते याबद्दलची राज्य निवडणूक आयोगाचे पत्रक जाहीर झालेले आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण त्याबद्दलची माहिती जाणून घेणार आहोत। चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला। तर हे राज्य निवडणूक आयोगाचे परिपत्रक आहे। तर जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांसाठी 13 ऑक्टोबरला आरक्षण सोडत, या ठिकाणी 13 ऑक्टोबर ही तारीख दिलेली आहे, परंतु 13 ऑक्टोबरला हे पहिल्यांदा आरक्षण सोडत असणार आहे। त्यावरती पुन्हा हरकती सूचना घेऊन नंतर फायनल अंतिम आरक्षण प्रसिद्ध करण्यात येणार आहे। तर ते कसे असणार आहे, तर सुरुवातीला राज्यातील 32 जिल्हा परिषदा व त्या अंतर्गतच्या 336 पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकांकरिता सदस्य पदाचे आरक्षण निश्चित करण्यासाठी 13 ऑक्टोबर 2025 रोजी आरक्षण सोडत काढण्यात येणार असल्याची घोषणा राज्य निवडणूक आयोगाने केलेली आहे। तर संबंधित जिल्हाधिकारी 10 ऑक्टोबर 2025 रोजी वृत्तपत्रात आरक्षण सोडती संदर्भातील सूचना प्रसिद्ध करतील। 13 ऑक्टोबर 2025 रोजी सोडत काढल्यानंतर प्रारूप आरक्षणाची अधिसूचना प्रसिद्ध करण्यात येईल। त्यावर 14 ते 17 ऑक्टोबर 2025 या कालावधीत हरकती व सूचना दाखल करण्यात येतील। प्राप्त हरकती व सूचनाचा विचार करून 3 नोव्हेंबर 2025 रोजी शासन राजपत्रात अंतिम आरक्षण प्रसिद्ध केले जाईल। अशा प्रकारे अंतिम आरक्षण सोडत हे 3 नोव्हेंबर 2025 रोजी होणार आहे। अशा प्रकारे जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकांच्या आरक्षण सोडण्याची प्रोसेस असणार आहे। तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल व अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला लाईक अँड सबस्क्राईब करा। धन्यवाद।